काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. विधायक प्रतिभाताई धानोरकर ने विधानसभा में बोलते हुए कहा कि MIDC ताजाली स्थित धारीवाल पावर प्रोजेक्ट अवैध रूप से संचालित हो रहा है. धारीवाल पावर प्लांट में पानी स्टॉक करने के लिए रिजर्व वायर पूरी तरह से गलत तरीके से बनाई गई है. पूरे भारत में इस तरह की कोई बिजली परियोजना नहीं बनी है. उस गलत निर्माण के कारण वह जलाशय 12 महीने रिश्ता रहा है. इनके कारण आसपास के इलाकों की सैकड़ों एकड़ खेती प्रभावित होती है. संबंधित कंपनी किसानों को कोई मुआवजा नहीं देती है. कंपनी ने गांव के नदी तल में एक अवैध इंटेक वेल का निर्माण किया है, जो बधा गांव से धारीवाल बिजली संयंत्र को पानी की आपूर्ति करता है. किसी भी विद्युत परियोजना का इंटेक वेल नदी बेसिन में नहीं है, चूंकि कंपनी ने फिर से 4 पंपों को अवैध रूप से नदी के गहरे हिस्से में ले जाया है. इसलिए गर्मी के दौरान आसपास के गांव में पीने के पानी और मवेशियों के लिए पानी की समस्या पैदा हो गई है. माननीय अध्यक्ष महोदय, MIDC टाटाडी येथे असलेला धारीवाल विद्युत प्रकल्प पहिले पुकारा आपण लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे MIDC टाटाडी येथे असलेला धारीवाल विद्युत प्रकल्प हा पूर्णपणे बेकायदेशीररित्या कार्यान्वित आहे असे आपणास निदर्शनात आले असेल. आणि धारीवाल विद्युत प्रकल्प हा पाणी स्टॉक करण्यासाठी जो रिझर्व वायर त्या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा बांधलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, संपूर्ण भारतात कुठल्याही विद्युत प्रकल्पात असल्या पद्धतीचा रिझर्व वायर आपल्याला दिसणार नाही. त्या चुकीच्या बांधकामामुळे त्या ठिकाणी पाणीसाठा 12 महिने झिरपत असतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या साधारणतः 100 एकर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, सदर कंपनी आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून माननीय खासदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांच्या मतदारसंघातला हा विषय असल्यामुळे त्या ठिकाणचे स्थानिक कलेक्टर असतील, CO असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार मिटिंगा घेण्यात आल्या आणि प्रशासनाने मान्य सुद्धा केलं आणि त्या ठिकाणी शेतीचे पूर्णपणे सर्वे सुद्धा झाले. पण आजपर्यंत कंपनीच्या माध्यमातून कुठलीही नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली नाही. धारीवाल विद्युत प्रकल्पाला जो पाणी पुरवठा या वडा या गावावरून होतो, या गावातील वर्धा नदी पात्रात या कंपनीने इंटक वेल बांधलेली आहे. आपल्याला माहीत असेल की आतापर्यंत इंटक वेल ही कुठल्याही नदी पात्रात बांधली जात नाही, तर नदी पात्राच्या काठावर बांधली जाते. मात्र बेकायदेशीर अशी इंटक वेल या पॉवर प्रोजेक्टच्या माध्यमातून बांधली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, सदर कंपनीच्या माध्यमातून नदीकाठावर चुकीचे 4 पंप देखील अवैधरित्या नदीच्या खोल भागात टाकल्या गेल्या, ज्यामुळे आसपासच्या 15 ते 20 गावांना पाणी पुरवठा हा शेतीसाठी सुद्धा करता येत नाही आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याच्यावरून आपल्यास निदर्शनात आले असेल की कंपनी ही पूर्णपणे पाण्याची सर्रास चोरी त्या ठिकाणी करत आहे आणि नदीपात्रातून पाणी उचलत असताना सुद्धा कंपनीच्या माध्यमातून कुठला महसूल हा शासनाला त्या ठिकाणी देण्यात येत नाहीये. मात्र आज अध्यक्ष महोदय काही दिवसाआधी मीटिंग लावली, त्यांनी मान्य सुद्धा केलं, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून ही लक्षवेधी मी या ठिकाणी लावत आहे. अध्यक्ष महोदय, धारीवाल कंपनी वायू प्रदूषणाचे लगत असलेले 10 ते 15 गावांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे. तसेच शेती पिकावर सुद्धा कोळशाचा राखेचा जो थर जमा होऊन शेत नापीक होत असल्याची या ठिकाणी दिसत आहे. अध्यक्ष महोदय, धारीवाल विद्युत प्रकल्प हा चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर स्थित असल्याने सदर प्रकल्पात येणारा कोळसा व ॲशचे मोठे ट्रक या राज्य महामार्गावर आहे आणि उत्तरात आपण दिलं की फक्त 300 मीटरच्या अंतरावर राज्य महामार्गावरून असलेला
हा प्रकल्प असल्यामुळे कुठलाही अपघात त्या ठिकाणी झालेला नाही. मात्र मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की अतिशय चुकीचं असं उत्तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं आहे. अनेक अपघात या धारीवाल कंपनीच्या माध्यमातून राज्य महामार्गावर झाले आणि त्याच अनुषंगाने स्पेसिफिक मंत्री महोदयांना माझे 3च प्रश्न या ठिकाणी आहे की आपण सदर कंपनीवर या संदर्भात कुठली कारवाई करणार आहात. दुसरा माझा प्रश्न आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आपण कंपनीला आदेश देणार का आणि भविष्यात शेतीचे जे नुकसान या कंपनीच्या माध्यमातून झाले तर त्यासाठी काही उपाय योजना आपण करायला लावणार का. आणि तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संबंधित कंपनीत येणाऱ्या अवजड वाहनामुळे जे शेतकरी त्या ठिकाणी मृत्यू पावले अशा कुटुंबांना आपण आर्थिक मदत देण्याचे आदेश सदर कंपनीला देणार का. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो मेसर्स धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्लॉट नंबर C6 आमच्या MIDC ताडालीमध्ये ही कंपनी आणि या संदर्भातला ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली एक गोष्ट महत्त्वाची आहे की राखेचं प्रदूषण या ठिकाणी होतं आहे. ही वस्तुस्थिती समोर आली 12/6/2023ला आणि त्या ठिकाणी राखेमुळे प्रदूषण होतं आहे हे प्रदूषण बोर्डाच्या लोकांनी देखील सांगितलं. त्याच्यावर सुनावणी झाली आणि सुनावणी अंती 5 लाख रुपये ही बँक गॅरंटी, एकूण 15 लाख रुपये बँक गॅरंटी द्यावी अशा पद्धतीच्या सूचना आणि 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना प्रदूषण मंडळाने केलेल्या होत्या. परंतु ते पैसे दिले गेले नाही असं सन्माननीय सदस्यांचं म्हणणं आहे. पण तातडीनं जे काही मान्य केलं होतं सुनावणीमध्ये ते देण्याचे निर्देश हे कंपनीला दिले जातील. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे की ही कंपनी प्रदूषण करते नाही करते, MIDCवर केलेलं बांधकाम योग्य आहे की नाही याच्यावर देखील शंका आहेत आणि म्हणून उद्योग विभागाचे म्हणजे MIDCचे जॉईंट CO जे आहेत या दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं या सगळ्या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल. 90 दिवसामध्ये याची चौकशी केली जाईल आणि याच्यामध्ये कंपनीनं जर काही उलटं सुलटं केलं असेल तर कारवाई केली जाईल. मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण पाहिलं की उत्तर देत असताना प्रशासन असतील किंवा अधिकारी असतील सर्रासपणे कंपनीची बाजू घेऊन दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि हे करत असताना प्रदूषण नियंत्रण विभागाने एक त्या ठिकाणी गुणवत्ता तपासणी करणारं वाहन सुद्धा खरेदी केलं आहे. माझं मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की सलग 15 दिवसात पॉवर प्लॅन्टच्या परिसरात हे वाहन उभे करून हवेची गुणवत्ता तपासणी व त्या ठिकाणी नोंदी घेण्यासाठी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आपण निर्देश करणार का. आणि मी मांडलेली लक्षवेधी जर का चुकीची असेल ना खरंच या कंपनीच्या माध्यमातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान जर का होत नसेल तर एक उच्चस्तरीय समिती गठीत करून सदर कंपनीची चौकशी आपण लावणार का. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रतिभाताईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, सरकारनं उत्तर जरी दिलेलं असलं तर या सभागृहाची प्रथा अशी आहे की सन्माननीय सदस्यांनी सांगितलेलं आहे ते खरं मानून आपण कारवाई करतो आणि म्हणून मी सांगितलं की जॉईंट COच्या माध्यमातून याची पूर्ण चौकशी केली जाईल. याच्यामध्ये कंपनीनं जर काही वेडेवाकडं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल. नियमाचा भंग केला असेल तर त्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान जर या कंपनीमुळे होतं हे साबित झालं तर कंपनी थ्रू त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. चला आशिष शिलारजी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत हे खरं आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे काही धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर्स जी कंपनी आहे त्या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदयच उत्तरामध्ये असं म्हणाले की प्रदूषण झालंय त्याची माहिती सुद्धा पोल्युशन कंट्रोल बोर्डाने दिली आणि त्यामुळे नुकसान झालं त्याची आम्ही चौकशी करू. हे दोन्ही उत्तर काही सापडत बरोबर मेळ घालत नाही. अध्यक्ष महोदय, पहिल्या पॅरामध्ये तर उत्तर काय दिलं आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उपरोक्त औष्णिक विद्युत केंद्रास वेळोवेळी पाहणी करण्यात येते आणि धुरांड्याचे वातावरणातील हवेचे नमुने पृथक्करण अहवाल विहित मर्यादेत असल्याचे आढळून येते. म्हणजे सर्वसाधारणतः पोल्युशन कंट्रोल बोर्डाची लोक पाहणी करतात, त्याचा रिपोर्ट देतात, तो सर्वसाधारणतः मर्यादेमध्ये आहे. पण स्पेसिफिकली 2023 मध्ये केल्यावर लक्षात आलं की ते मर्यादेच्या बाहेर गेलंय. याचा अर्थ मर्यादेच्या बाहेर गेलं याचा अर्थ त्याचा परिणाम शेतपिकावर आणि नुकसान झालंच आहे. त्याची वेगळी चौकशी करण्याचा मुद्दा काय. आणि सन्माननीय
सदस्य इथे म्हणतायत की आमच्या शेतावर पिकावर राखेचा लेअर सापडतो, लोकांना त्याचा त्रास होतोय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय याचा अर्थ या धारीवाल कंपनीने परवानगी घेताना केलेला एन्व्हायरमेंट असेसमेंट इम्पॅक्ट स्टडी हा मॅन्डेटरी आहे. हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडी जो आहे तो चुकीचा केलाय किंवा तो केलेला रिपोर्ट चुकीचा आहे, आणि म्हणून तो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडीच्या आधारावर त्यांना जी परवानगी दिली त्या रिपोर्टची फेरतपासणी करणार का, नंबर 1. आणि जर फेरतपासणी केली तर त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर निघणारा रेसिड्यू, निघणारी राख, निघणारं प्रदूषण हे मर्यादित नसेल तर तो इम्पॅक्ट स्टडी रिपोर्ट चुकीचा आहे म्हणून त्यांची परवानगी कॅन्सल करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आशिषजींनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला धारीवालच्या बाबतीमध्ये, एकतर ही इंडस्ट्री या ठिकाणी चालू आहे आणि चालू असताना राखेचं प्रदूषण झालं हे 12/6/2023ला नक्की निष्पन्न झालं, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण पोल्युशन बोर्डानं सांगितलेले पुढचे नियम त्यांनी पूर्णपणे पाळलेले आहेत. तरीसुद्धा आपण जी मागणी केली, पर्यावरण विभागानं दिलेल्या अटी शर्तीचं पालन त्यांनी केलंय की नाही याचा रिव्ह्यू घेतला जाईल, आणि जर केलं नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एक विनंती करायची आहे. मी काल गेले 2-3 दिवस हेच सांगत होतो की या लक्षवेधीचा संबंध हा डायरेक्ट पर्यावरणाशी आहे. ही पर्यावरण विभागाची लक्षवेधी आहे. MIDCच्या जागेवर हा फक्त प्रकल्प उभा राहिलेला आहे. प्रकल्पाची मान्यता आम्ही दिलेली आहे, पण ही खरी लक्षवेधी पर्यावरणकडे जायला पाहिजे होती आणि पर्यावरण विभागानं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. तरी देखील आमची सगळ्यांची सांघिक जबाबदारी असं मानून मी जी आशिष शेलार साहेबांनी मागणी केलेली आहे त्यावेळी मान्य करतो. चला. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। पद्म पुरस्कार भारत सरकार 1954 से नागरिक पुरस्कार प्रदान कर रही है। ये पुरस्कार बहुत प्रतिष्ठित माना जाता है और पद्म पुरस्कार को 3 भागों में बांटा गया है। पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्कारों की घोषणा हर साल 26 जनवरी की पूर्व संध्या पर की जाती है। पद्म पुरस्कार भारत के राष्ट्रपति द्वारा मार्च और अप्रैल के महीने में प्रदान किए जाते हैं। पुरस्कार में महामहिम राष्ट्रपति द्वारा हस्ताक्षरित एक प्रमाण पत्र और एक पदक शामिल होता है। पद्म पुरस्कार विभिन्न क्षेत्रों में असाधारण, विशिष्ट और उच्च स्तरीय कार्यों के लिए दिए जाते हैं। दिलचस्प बात यह है कि पद्म पुरस्कार के लिए गणमान्य व्यक्तियों का चयन करने के लिए हर साल देश के प्रधानमंत्री द्वारा एक समिति नियुक्त की जाती है। Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. राहुल गांधी की सांसदी जाने के 133 दिन बाद सुप्रीम कोर्ट ने उस फैसले पर ही रोक लगा दी जिसकी वजह से उनकी सांसदी गई थी। मोदी सरनेम से जुड़े मानहानि केस में राहुल को निचली अदालतों ने 2 साल की सजा सुनाई थी। सुप्रीम कोर्ट ने कहा कि जब तक राहुल गांधी की याचिका पर सुनवाई पूरी नहीं होती तब तक दोष सिद्धि पर रोक रहेगी। सुनवाई की नई तारीख अभी नहीं बताई गई है। इसके साथ ही कोर्ट ने निचली अदालतों के फैसले पर 3 सबसे जरूरी बातें कही कि हम जानना चाहते हैं कि ट्रायल कोर्ट ने अधिकतम सजा क्यों दी,
जज को फैसले में ये बात बतानी चाहिए थी कि अगर जज ने 1 साल 11 महीने की सजा दी होती तो राहुल गांधी को डिसक्वालीफाई नहीं किया जाता। अधिकतम सजा के चलते एक लोकसभा सीट बिना सांसद की रह जाएगी। ये सिर्फ एक व्यक्ति के अधिकार का ही मामला नहीं है, ये उस सीट के वोटर्स के अधिकार से भी जुड़ा मामला है।